नमस्कार, स्वागत आहे आपलं PBP न्यूजमध्ये. आज आपण मोडणीमितल्या डॉक्टर संजयजी लोखंडे यांच्यासोबत राजकीय व सामाजिक या विषयावरती चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेबांची नुकतीच बहुजन रयत पार्टीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रथमतः डॉक्टर साहेब आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सुरुवातीला आपल्याला प्रश्न असा आहे की आपण बहुजन रयत पार्टीचीच निवड का केली आणि आपली पुढची रणनीती काय असणार आहे? आता कसं आहे, बहुजन रयत पार्टी, आता ह्या बहुजन ह्या शब्दाचा पहिल्यांदा लोकांना त्याचा अर्थ चांगला समजलेला नाही आजपर्यंत, आणि ती कळूही दिलेला नाही. तर बहु म्हणजे भरपूर, जितके आहेत तेवढे जन ते बहुजन आहेत. आणि ह्या बहुजन, रयत हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेला आहे. आणि ही रयत म्हणजे काय, ज्यांची रयत, आपण एखाद्याचा शब्द असा वापरतो, अरे काय तुझी रया करून घेतलेली आहे, म्हणजे ते फार गरीब असा वर्ग असलेला. आणि त्या राजाने त्यांना ते ज्यांना जे राज्य करते चांगलं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय कार्य होतं ते अतिशय उत्तम प्रकारचं होतं. सगळं 18 पगड जातींच्या लोकांना त्यांनी एकत्रित घेऊन सगळं कार्य पूर्ण केलं होतं, स्वराज्य स्थापन केलं होतं. आणि मग त्यांची जी ती रयत, जनता, जनतेला आता नवीन शब्द जनता म्हणतो आपण, खरं तर ती रयतच शब्द असा आहे. तर त्या जनतेचा एक आधार हे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यामुळं ती आम्ही रयत शब्द घेतलेला आहे. आणि बहुजन रयत म्हणाल तर बहुजन रयत जो हा शब्द आहे ह्याच्या बाबतीत जो संभ्रम आहे बऱ्याचशा लोकांचा, त्याच्यासाठी मी थोडंसं स्पष्टीकरण केलं तर बरं चालेल का? हो, बिनधास्त करा. ठीक आहे. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये ही जास्त वेळ जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. तर बहुजन हिताय बहुजन सुखाय असा एक शब्द आहे. मग बहुजन हिताय बहुजन सुखाय ही पहिल्यांदा शब्दाची व्याख्या, शब्दाचा तो हे शब्दशः कसा तयार झाला, तो या देशात जे गौतम बुद्ध आले त्यांच्या बुद्धिमत्ता, त्यांचे विचार, त्यांचे घेऊन जे असे प्रकट झाले, तर ते पहिल्यांदा त्यांनी काय म्हणलेलं आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि मग त्यांनी त्याची स्थापना केलेली आहे. तर तो धर्म स्थापन करताना त्यावेळेस त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय त्याला ब्रीद वाक्य दिलेलं आहे. याचा अर्थ, जर गौतम बुद्धांना जर त्यांना स्वतःचं काय पुढं त्यांना नारा न्यायचा होता किंवा असता, तर त्यांनी बुद्धजन हिताय बुद्धजन सुखाय अशा पद्धतीचा शब्द वापरला असता त्या ठिकाणी. पण त्यांचा काय त्याच्यातमध्ये ती स्वार्थ वगैरे असला काय प्रकरण, ते त्यांचं असं म्हणणं आहे की जे बहु आहेत इथं, जितके जास्तीत जास्त आहेत, हा एक संभ्रम आहे लोकांचा बोलण्याचा की बाबा इथं बहुजन म्हणलं की शब्द लोकांच्या जरा वेगळा येतोय. असं नाही, जो अल्पसंख्याक मागासवर्गीय SC OBC सगळ्या प्रवर्गातले जितके जे लोक, जितका समाज आहे, ते ब्राह्मणपर्यंत असेल, ते सनातनी धर्मातले अशा लोकांच्यापर्यंत जितके लोक आहेत ते बहुजन आहेत. आणि त्या बहुजनाचं हित व्हावं, जास्तीत जास्त चांगलं व्हावं, हा त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि ह्या बहुजन तो शब्द आमच्या माननीय संस्थापक अध्यक्ष दिलीपजी मोहिते साहेब त्यांनी तिथं वापरलेला आहे की बहुजन, या बहुजनांचं हित व्हावं आणि या बहुजनांचं सुख व्हावं. म्हणून या बहुजन आणि त्याच्यामध्ये जी असलेली या देशातली जी रयत आहे, हा शब्द महाराजांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. ते एक आदरयुक्त शब्द म्हणून त्या काळातला, त्यांची एक प्रेरणा, त्यांची एक स्फूर्ती असावी म्हणून त्यात रयत हा शब्द वापरलेला आहे. त्यांची एक पार्टी बहुजन रयत पार्टी. मग आता ह्या बहुजन रयत पार्टीचं ह्याचं मी स्पष्टीकरण केलं. पण बऱ्याचशा लोकांचा जो संभ्रम आहे ना, म्हणजे कसं आहे, तो लोकांना असं वाटतं की बहुजन म्हणलं की तो शब्द थोडासा काहीतरी मागासवर्गीय किंवा ते काहीतरी असं, म्हणजे हे बाबा आपल्या समाजाचे नाहीत असं उच्चवर्गीयांना किंवा सनातनी लोकांच्या मनामध्ये डोक्यात बसलेली ती एक किडा आहे. पण हे अगदी 100% चुकीचं आहे. बहुजनामध्ये आता आमच्या जे पार्टीमध्ये आहेत ते सर्व अगदी SC ST OBC सगळ्याच प्रवर्गातली माणसं आहेत ती. आणि हे सगळी जी ह्यांना फक्त वास्तव पाहिजे, संघर्ष करणारी लोक एकत्रित आली पाहिजे. आणि जे संविधान आहे आणि जी घटना आहे त्या घटनेवरती जे अंमल होत नाही आणि घटनेप्रमाणे राज्य चाललं पाहिजे. जर तशा पद्धतीनं संविधानानुसार जर समजा त्याचा हेतू जर आपल्याला जर साध्य करायचा असेल, तर ती बहुजन रयत पार्टीमध्ये असलेल्या लोकांचे, तसे साहेबांचे जे विचार आहेत तशा पद्धतीने गेले तर 100% आपल्या देशात सुख समाधान होणारच आहे. आता आपण बहुजन या शब्दात ब्राह्मणांचाही उल्लेख केला. 100%. तर
आपण असंही म्हणताय की काही लोक सनातनी विचाराचे आहेत. बहुजन या शब्दाची आपण आता विस्तृत माहिती सांगितली, त्याची फोड करून सर्वांना आपण माहिती सांगितली. त्यात ब्राह्मण येतात का? हो, 100%. आणि बुद्धाचे जे काही शिष्य होते, गौतम बुद्धाचे, हे 5 शिष्य का काहीतरी होते, सगळं त्यांचं ते मंडळ ब्राह्मणच होते. हे बऱ्याच लोकांना त्याच्यातला स्पष्टीकरण नसल्यामुळं सगळं संभ्रम करून ठेवलेलं आहे. आणि हे कोणी केलेलं आहे? इथल्या ज्या व्यवस्थेने केलेलं आहे. हे राजकारणासाठी वापर केलेला आहे त्याचा, असं आहे ते. आपल्या बहुजन रयत पार्टीची पुढची रणनीती काय असणार आहे? आता बघा, बहुजन रयत पार्टीची रणनीती म्हणाल तर 15/3/2014 ह्या पार्टीची स्थापना झालेली आहे आणि त्याचं दिल्लीमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि मग हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथून जे आम्ही त्यावेळेसपासून 14 आजपर्यंत आम्ही सतत महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र जे आपल्या राज्यातले जेवढे काही आमचे 5 विभाग आहेत आपले, या 5 विभागातून आम्ही प्रत्येक विभागामध्ये जाऊन गावोगावी गल्लोगल्ली जाऊन आम्ही जी आमच्या विचाराची प्रेरणा केलेली आहे आणि त्या विचाराच्या प्रेरणेतून जे राज्यातून आमच्याकडे जी लोक आकर्षले गेलेले आहेत त्यांना हे विचार पटलेले आहेत. फक्त या देशामध्ये काय पाहिजे तर फक्त विचार महान असले पाहिजेत आणि महापुरुषांचे विचार पाहिजेत आपणाला. तसं तर आम्ही महापुरुष म्हणतो हे बघा, वारकरी संप्रदायसुद्धा आमच्यात आहेत. मला त्यासाठी आपण म्हणणार नाही की ते सनातनी आहेत असं तसं, असा काय प्रकार नाही. आम्हाला पंढरपूरच्या वारकरी ह्याच्यामध्ये संप्रदाय जर बघितलं गेलं तर तिथं आम्हाला सर्व जाती धर्माची लोक आहेत. उच्च नीच, गरीब श्रीमंत, तिथं भेदभाव हा प्रकार नाही. आणि त्याच्यामुळं आमच्या पार्टीमध्ये सगळ्या म्हणजे विचाराची लोक आहेत आणि आम्ही सगळ्यांना संविधानाच्या घटनेप्रमाणे ते न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा विचार आहे, मानस आहे साहेबांचा. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवरतीच येऊन ठेपलेली आहे, तर आपली पार्टी विधानसभेच्या दृष्टीनं सर्व जागा लढवणार आहे की नाही? आता 2014 पार्टी स्थापन झालेली आहे. त्याला आता जवळजवळ 19चं इलेक्शन झालेलं आहे. परत आता हे 24 आलेलं आहे. आणि मग आम्ही किती तयारी केलेली आहे, आमची किती लोकसंख्या आहे, आमचे किती पाठबळ आहे. आता थोडंसं आमच्यातले कार्यकर्तेसुद्धा म्हणत आहेत की आपण कुठंतरी वाटचाल सुरू केली पाहिजे. पण त्यांचं तरी काय चुकते. मग आता साहेबांची इच्छा आहे आणि ते खूप माननीय काशीराम साहेब, मायावती साहेब, बसपामध्ये त्यांना माननीय काशीराम साहेबांनी त्यांना बोटाला धरून फिरवलेलं आहे. भयंकर त्यागी, स्वतःच्या प्रपंचावर त्यांचं 1% लक्ष नाही. फक्त संघटना, पार्टी आणि या देशाला समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वावर ही समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. ही बिघडलेली व्यवस्था पुन्हा एकदा चांगली झाली पाहिजे आणि संविधानाचा आणि घटनेचा हेतू साध्य झाला पाहिजे. हे आमच्या माननीय संस्थापक अध्यक्ष दिलीपजी मोहिते साहेब यांचे विचार आहेत आणि हे सगळ्यांना छान वाटते. आपण मोडणीम शहरात वास्तव्यास आहात. मोडणीम शहर हे माढा तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात येतं. तर पक्षानं जर आपल्याला माढा विधानसभेची उमेदवारी दिली तर आपण लढवणार आहात की नाही? नाही, 100% पक्षानं मला जर समजा संधी दिली, एक तर मी माझ्या मनापासून अशी अपेक्षा आहे की मी त्यांचं कार्य करणार. जे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी राहिलेत त्याच्यासाठी मला वेळ देता यावा आणि त्यांच्यासाठी मी पळावं. मी उभा राहिलो काय आणि माझ्या पार्टीतला एखादा माणूस उभा राहिला काय किंवा कुठला जरी व्यक्ती आमच्या पार्टीच्या माध्यमातून उभा राहत असेल तर त्याच्यासाठी आम्ही जेवढं पळणार आहे तेवढं पळणारच आहे. सामाजिक कार्याबरोबरच आपली राजकीय इच्छाशक्ती काही लपून राहिलेली नाही. त्यामुळं आपल्याला असं वाटतंय का की आपण विधानसभा लढवावी? नाही, विधानसभा लढवायचं असं आहे, आम्ही सुरू तरी करू. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी यात पडावं. हो, नक्कीच पडलं पाहिजे. आत्ताचं जर राजकारण आपण या सध्याचं जर बघितलं तर ह्या राजकारणामध्ये इतकं क्लेश आणि द्वेष आणि लोकांच्यामध्ये असंतोष आहे. असं फार म्हणजे जे अगदी दिवसाढवळ्या गोळीबार व्हायला लागले, दिवसाढवळ्या माणसं कापली जात आहेत. आणि आम्ही लहान असताना छत्रपती शिवाजीराजांची जर जयंती असेल, मिरवणूक असेल तर तिथं कुठला माणूस यायचा आणि आम्ही भान सोडून सगळं नाचत होतो. आम्हालाही कुणी काय म्हणत नव्हतं. आज तुम्हाला सांगतो अशा काही घटना घडायला लागल्यात की ते फक्त
अहो संत पण वाटून गेले, महापुरुष पण वाटून गेले. हे जर सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले तर या देशाचं फार मोठं गंभीर परिस्थिती होणार आहे भविष्यामध्ये. ह्या संविधानाची पायमल्ली व्हायला लागलेली आहे. लोकशाही संपलेलीच आहे असं वाटायला लागले. आता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचं बिहार झाला आहे का ना? मग मी बातमी बघितली की त्या बिहारच्याही पुढे गेलेला आहे का महाराष्ट्र, अशी चर्चा चालू होती. मला आश्चर्य वाटायला लागलं. मग या जर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी घटना दिलेली, एवढी मोठी लोकशाही आहे आणि ही लोकशाहीचा आदर केला पाहिजे, लोकशाहीप्रमाणे हे राज्य चाललं पाहिजे. मग हे असं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि कसं आहे, जनतेलासुद्धा, आमच्या रयतेलासुद्धा ह्याचं स्पष्टीकरण होत नाही. म्हणजे देश कुठं चालला आहे, आपण काय करतो आहे, आपलं भविष्य काय आहे, आपल्या पिढीचं काय आहे पुढं. तर ह्या पिढीला आपल्याला योग्य मार्गाने न्यायचं असेल, देशाला जर आपल्याला मजबूत ठेवायचं असेल, तर तुम्ही आम्ही जी बंधुत्व आहे, समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व, हे टिकवलं पाहिजे. हे इतकं टिकवलं पाहिजे. अगदी खूप त्याच्यामध्ये चांगले संदेश आहेत. त्या संदेशाची कधी आपल्याला म्हणजे स्पष्टीकरण केलं जात नाही. सतत मिसगाईड केलं जातं. आम्ही ज्यांना मतदान देतो त्यांनी राज्य करावं म्हणून ते आम्हाला सोडून दुसरीकडे जाते आणि फक्त एकमेकाचं खच्चीकरण करणे, दुसऱ्याचा पक्ष संपवणे आणि माझं पुढं आणणे, ह्याच्याशिवाय दुसरं कोणतंही राजकारण नाही. त्यागी माणसं थोडी आहेत आणि बाकीची सगळी मग आता सगळी स्वार्थासाठी पळायला लागलेले आहेत. जे कांशीराम साहेबांनी स्वतः सायकलवर फिरले, कधीही त्यांनी आयुष्यात एखाद्या गाडीवर वगैरे फिरले नाहीत. बाबासाहेबांचं पुढचं स्वप्न होतं की या देशाचा प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री बनला पाहिजे, प्रत्येक जाती धर्मातला, प्रत्येक जातीतला व्यक्ती तिथं पंतप्रधानाच्या, राष्ट्रपतीच्या जागेवर दिसला पाहिजे. हे माझं स्वप्न आहे म्हणत होते. आणि खरंच कांशीराम साहेबांनी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी, पंजाबचे असलेले कांशीराम, त्यांनी हे आपल्या महाराष्ट्रात आले आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी बसपाची स्थापना केली. आज एक दलित महिला मुख्यमंत्री आहे, मायावती. तर तशा आणि त्यांच्या प्रेरणेतनं, त्यांच्या विचारातनं, त्यांच्या सतत सोबत राहिलेले आमचे माननीय दिलीपजी मोहिते साहेब आहे. त्यांना झोप येत नाही. गंभीर ऑपरेशनं झाली, भयंकर त्यागी. जवळजवळ तुम्हाला सांगतो 25-30 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. त्याच्यामुळे लोकांचे आकर्षले गेलेले आहेत. त्यांना विचारच पाहिजेत. आणि लोक जनतेला कुठंतरी, राज्याला, देशाला स्थिर करण्याचं आणि त्यांना एक अभय करण्याचं काम जर करायचं असेल तर आमच्या पार्टीचे विचार आहेत ते मला अगदी एवढ्या 10-11 वर्षामध्ये त्यांच्या संपर्कात राहून मला पटलेलं आहे ते. आणि सगळ्या जनतेला पटलेलं आहे. आमच्या संपर्कात जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आवडलेलं आहे. आत्ता आपण म्हणालात की बाबासाहेबांचं स्वप्न होतं की प्रत्येक जाती धर्मातला पुरुष असेल, महिला असेल, मुख्यमंत्री झाला पाहिजे, झाली पाहिजे. राष्ट्रपतीपदापर्यंत महिला व पुरुष हे गेले पाहिजेत प्रत्येक जाती धर्मातले. तर आता सध्या जे राष्ट्रपती महोदया आहेत त्या द्रौपदी मुर्मू आहेत, त्या आदिवासी कुटुंबातून येतात. दुसरं सांगायचं झालं तर जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ते OBC प्रवर्गातून येतात. तर इथं बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही का? वाटतंय 100%. हे बाबासाहेबाच्या संविधानानुसार आज जे तुम्हाला सांगतो, जे आदरणीय मोदी साहेब आहेत त्या खुर्चीवर, ते बाबासाहेबांचं स्वप्न आहे. आज जे आपल्या आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत तेही बाबासाहेबांचं स्वप्न आहे. ह्यात काहीही शंका नाही. फक्त जी व्यवस्था चाललेली आहे राज्याची, देशाची, ही दिशा बदलण्याचं काम एका घटनेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. ते त्याला कुठेतरी बगल दिली जाते आणि यासाठी बहुजन रयत पार्टीची निर्मिती आहे. आपल्याला सारखं वाटतं, आपण सारख्या पोस्ट करता की भाजप संविधान बदलणार आहे, भाजप संविधान बदलणार आहे. तर आपल्याला असं कुठं दिसून आलं का की भाजपने संविधानाची पायमल्ली केलेली आहे? असं काही दिसून म्हणजे स्पष्ट काय दिसून आलेलं नाही. आणि असं हे चर्चा असते. आम्हीही पोस्ट व्हायरल आलेला बघत असतो आणि म्हणत असतो. त्याला काय असा भक्कम पुरावा नाही. आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही. तेवढं सोपं नाही. ते सहजासहजी होत नसतं. हे सगळ्या चर्चा असतात, गप्पा गोष्टी असतात. पण जी वस्तुस्थिती, आम्हाला तुमच्या VBP न्यूजला आम्हाला सत्य बोलावं लागते. खोटं बोलून चालणार नाही या ठिकाणी. जे सत्य आहे ते सत्य आहे. बहुजन रयत पार्टीच्या विस्तारासाठी आपण पूर्वीपासूनच राज्यभर दौरे करत आहात, फिरत आहात, ठिकठिकाणी जाऊन आपण लोकांना भेटी देत आहे. तर येणारी जी विधानसभा आहे ते बहुजन रयत पार्टी किती जागा लढवणार आहे? म्हणजे सध्या तर आता माननीय संस्थापक अध्यक्ष दिलीपजी मोहिते साहेबांनी सरळ
परवा सांगूनच टाकलेला आहे की राज्यामध्ये 228 जागा लढवणार. मग आता त्याच्यातले किती होणार आहेत? पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातले 10 जागा तर सध्या फिक्स झालेले आहेत. बाकीच्या मराठवाड्यातल्या काय आहेत अजून काय लोकांचे फोन येतात. पण शेवटी चाचपणी ही होणार आहे आणि चाचपणी बघून आपले जिथं उमेदवार कसा आहे तिथली आपली संख्या किती आहे हे सगळं तपासूनच त्याच्या पुढचं होऊन जाईल. ती उद्या 25 तारखेला अजून त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. मोडणीमधनं सुरुवात करणार आहेत ती. आत्ता आपण सांगितलं की 228 जागा आपण लढवणार आहात, 288 जागा आपण लढवणार आहात. तर लोक रिस्पॉन्स देतील असं वाटतं आपल्याला? आता हे कसं आहे माहीत आहे का, असे ह्या आपल्या राज्यामध्ये देशाचं सोडूनच द्या कितीतरी पक्ष आहेत. त्यांनी जागा लढवल्या, काही एखादा त्यांचा उमेदवार आला असेल, काही आलेच नाहीत, काय काय करतं झिरोच आहेत. म्हणून त्यांनी पक्ष जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना हे पळावही लागणारच आहे. आणि रिस्पॉन्स देतील न देतील हे नंतरच्या गोष्टी आहेत. पण तुम्ही आतमध्ये गेल्याशिवाय तर समजणार नाही. तालमीत उतरल्याशिवाय, माती लागल्याशिवाय तर कळणार नाही आपल्याला काय आहे ते. आम्ही ज्यावेळी आमचे विचार पुढं मांडू, आमचं जे काय अजेंडा असेल आमचा, ते अजेंडा लोकांना पटला पाहिजे. आत्ताचं राजकारण आणि आमचं राजकारण कसं असेल, आम्ही लोकांसाठी काय करणार आहोत, किंवा आत्तापर्यंत आम्ही लोकांच्या काय समस्या मिटवत आलेलो आहे, हे काहीतरी पुढे येणार आहे. आणि समाजाला जे कसं आहे, उगीच समाजाला चुकीच्या दिशेने तर 100% आपल्याला न्यायचं नाही. उगी काहीतरी सांगायच्या वावड्या करायच्या नाहीत. आम्ही 100% जे सत्य आहे ते सत्यच बोलून जितकं आम्हाला पदरात पडतंय तितकं ठीक आहे. पण सुरू तर करावं लागणार आहे. असं आहे. विद्यमान आमदार माढ्याचे बबनदादा आहेत. बबनदादाचा त्यांना विकासरत्न शब्द वापरला जातो. 100%. त्यांचं नेटवर्क पण भरपूर आहे. तर आपल्याला जर पार्टीने संधी दिली तर आपल्याला ही लढाई सोपी नसणार आहे. 100% सोपी नसणार नाही. 100%. दादा ही आदरणीय आहेत आणि आम्ही लहानपणापासून त्यांना बघतो, त्यांचं कार्य बघतो. चांगल्या पद्धतीचं कार्य आहे. तळागाळातल्या माणसापर्यंत दादांचं कार्य आहे. हा विषय वेगळा आहे. परंतु आमचं काहीतरी वेगळं असेल, ते नवीन लोकांना काहीतरी वाटतंय का नाही हे पण लोक बघतील आणि जनता ठरवत असते. जनता, आपण जनतेत गेल्याशिवाय तर काय समजणार आहे. असं आहे ना ते. पार्टीने संधी दिली तर आपण लढवणारच आहोत. 100% लढावं लागणार आहे. पार्टीचा जर समजा ही आज तसं इच्छाच असली तर तिथं माझा पण इलाज नाही. मग ती काय आता शेवटी आपल्या जवळच्या कुठल्याही आम्ही पार्टीला मागच्या पंचवार्षिकमध्ये मला सरळ आदेश आला वरनं किंवा अमुक पार्टीला तुम्ही सपोर्ट करा. जाहीर सपोर्ट केला होता आम्ही. हो. माढा विधानसभा मतदारसंघात काही कामं झाली तसं आपल्याला वाटतंय का? माढा विधानसभेचं म्हणलं तर दादांच्या नाव पुढं येणं हेच आहे. मग ते काय कुणीच नाकारू शकत नाही. माढ्याची जी अवस्था पूर्वीची होती, दादांच्या मला वाटतं त्यांनी एक अपक्ष म्हणून सुरुवातीला निवडून आले होते 95ला. त्या मेळाव्याला मी होतो. पण नंतर त्यांना शेतकरी मेळावा काहीतरी घेतला होता त्यांनी. त्या मेळाव्याला मी गेलो होतो. दादांचे विचार, दादांची राहणी, त्यांचं एकमेकाशी आपलं जे ग्रामीण भागातलं म्हणजे त्यांचं जीवन आहे, लोकांच्या समस्या आहे ते त्यांच्या पुढं आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते करतातच. आणि दादांच्या कार्यामुळे झालेला आहे विकास, नाकारता पण येणार नाही. सध्या आपल्या गावात राजकीय चिखलफेक भरपूर प्रमाणात सुरू आहे. तर याबद्दल आपलं मत काय? भयंकर ते वाईट गोष्ट आहे. चिखलफेक ह्याच्यासाठी आम्ही त्यासाठीच वैतागलेलो आहे खरं म्हणजे. हे चिखलफेकीचं राजकारण आम्ही अशा विचाराची माणसं आहे आणि आम्ही अशा विचारानं राहिलेलो आणि प्रत्यक्ष लोकांना बघितलेलं आहे. इलेक्शनच्या तेवढ्या पिरियडमध्येच फक्त 2 उमेदवार वेगळ्या विचारानं लढत होते आणि जो जिंकेल तो हारलेला जाऊन पहिला सत्कार तो करत होता. आणि ही माणुसकी, हे विचार, हे सगळं गेलं कुठं? आज नुसतं तुम्ही एक चिखल फेकायचं राहू द्या, परंतु एकमेकाचे शत्रू बनायला लागलेत. हे राजकारण इतकं म्हणजे वाईट करून ठेवण्याची गरजच काय? राजकारण हे राजकारण आहे हो.
तुम्ही ते तुमचा अजेंडा त्याचा वापरा. कुरघुड्या करणं किंवा काय करणं हे आपल्याला अजिबात हे राजकारणच नाही. आणि हे आता खालच्यापासून वरच्यापर्यंत हेच चाललेलं आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणूनच बहुजन रयत पार्टीची निर्मिती आहे खरं सांगायचं म्हणजे. इथं कुठंतरी आम्हाला बदल आहे आणि आम्हालाही कुठंतरी पॉईंट आहेत बोलण्यासाठी. म्हणूनच तर हे असला प्रकार नसतो. जे स्वबळावर येतील किंवा त्यांचे लोकांच्या पार्टीचे विचार पटतील, लोक जनता त्यांना स्वीकारणार आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण सोशल मीडियावरती मोडणीम शहराबद्दल सारखं व्यक्त होता. ते व्यक्त होणं साहजिक आहे. आपण सातत्यानं जनतेचे प्रश्न सोशल मीडियावरती मांडता. तर हे सगळं करत असताना आपल्याला इतर काही गोष्टींचा त्रास होतो का? आपण सामाजिक क्षेत्रात आहात, राजकीय क्षेत्रात आहात, त्याचबरोबर आपला हा डॉक्टरचा व्यवसाय पण आहे. तर या बाकीच्या गोष्टींचा आपल्याला कोणता त्रास होतो का? त्रास तर होतोच बरं का. आता माझ्या मी ज्यांच्या सहकार्य केलेलं आहे, ज्यांच्याशी मी राहिलेलो आहे, अशा लोकांचं जरी चुकलं तरी मी बेधडकपणे त्याच्यावरती पोस्ट टाकत असतो, त्यांना सबक शिकवत असतो. आणि जे काय त्यांचे विरोधक असतील, आमचे कोणी विरोधक नसतात, हा आमचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं त्रास होण्याचा काही संभव येत नाही. माझा फक्त माझ्या डोक्यात असतं, मी ज्या गावात राहतो, जे माझं शहर आहे आणि मोडणीम आहे, एक ऐतिहासिक नाव होतं. आता तुम्ही लहान होता, तुम्हाला माहीत नाही, त्याच्याही पूर्वीचा जर अभ्यास केला तर मोडणीम म्हणलं की एक मोठी बाजारपेठ हे इतिहासामध्ये नाव असायचं. आम्ही वाचायचो शाळेत असताना. आणि मग हे इतिहासात असलेलं नाव आज तुम्हाला सांगतो, जर या आपल्या पुणे सोलापूर हायवेवरती जी गावं आहे ती आणि महाराष्ट्रात आता मी माझा ते व्यवसाय असल्यामुळे लिव्हर कावळीचं बघतो, त्यामुळे लोक राज्यातनं सगळीकडून येतात. त्यावेळी ते काय करतात की ते कुठं मोडणीम आहे हे मला प्रश्न विचारतात. ज्या लोकांना मोडणीमचं विसरून गेलेत, म्हणजे इतिहास नामशेष व्हायला लागलेला आहे मोडणीम. मग ऐतिहासिक पटवर्धन राज्याचं जे काय आपल्या इथलं बांधकाम आहे, राजवाडा आहे, त्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. त्याचं बाकीचे हे रस्त्यांची आपली अवस्था आहे. आता हा इथला लोकलचा विषय आहे, याच्यावर मला जास्त बोलायचं नाही, पण जी वस्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही. आपल्या 20,000 लोकसंख्येच्या गावामध्ये आठवडी बाजार एवढा मोठा भरायचा, एवढी बाजारपेठ कुठंच नव्हती. गुराचा बाजार बंद होत गेला. आपली जी माणसाचा बाजार भरतो त्या बाजारामध्ये थोडंसं चालायला येत नव्हतं गावातनं, आपले एवढा बाजार भरतो, ती माणसं कुठं गेली, गायब झाल्यासारखं वाटायला. मोडणीमचं व्यापारपेठ अगदी शांत मंदावलेली आहे. रस्त्याचं तुम्हाला सांगतो अवस्था वाईट आहे, पाण्याची अवस्था वाईट आहे. अजून इनमिन लाईट तेवढी फक्त पूर्वी येत लय प्रॉब्लेम होता, ते आता लाईटचं थोडंसं सुरळीत आहे. अन्यथा मला तर असं वाटतं, एवढ्या मोठ्या हायवेवरचं असलेल्या गावामध्ये आता मी उद्या चाललो आहे, ती चिंचणी पुनर्वसित गाव आहे का, ते महाबळेश्वर पुनर्वसित केलेलं आहे इथं, ते गाव खास बघायसाठी चाललं आहे. त्यांना जमतं, भास्कर पेरे पाटलाला जमतं, त्यांच्यासारखं आपल्याला ठीक आहे हो, ती ना जमू द्या. पण इथल्या लोकांना जे मूलभूत हे व्यापारी आहेत, ह्यांना काय नाही पाहिजे, ह्या व्यापारी वर्गाला इथल्या एवढं मोठं लोकांची वसाहत व्हायला लागली. अक्षरशः हे लोक बोलत नाही. हे लोक काय करायला लागलेत, गुपचिप चिमटा घेऊन आपलं सरळ गाव सोडून जातात. कुठं तर सोलापूर पुणे चांगल्या जागेला ते आहे. ही अवस्था का व्हायला लागली? असं होता कामा नये. रस्त्याची अवस्था आपल्या किती गंभीर आहे मला सांगा. या वाटतंय का एवढ्या मोठ्या मोडणीम ऐतिहासिक शहरातला हा मुख्य रस्ता असावा? धुळीचं साम्राज्य आहे. मग अंतर्गत रस्ते जर बघितलं तर 40 फुटाच्या रस्त्यात 10 फूट रस्ता शिल्लक राहावा. मग तक्रार कोणासाठी करायची, कोणाकडे करायची? आणि गावात संबंध आपले सगळ्यांचे आहेत आणि सगळी माझी प्रिय लोक आहेत. वाईट कुणाला बोलायचं, ही सगळी कुचंबना व्हायला लागलेली आहे. पण लोकलमध्ये आपण कधी लक्ष घालत नाही. ते पण सांगायचं तर काम मला करावं लागतं, थोडंसं सांगितल्याशिवाय केल्याशिवाय तरी. आणि मग गप्प बसणं हे आपल्या सुशिक्षितपणाला किंवा आमच्यात असलेलं रक्त म्हणा, त्याला ते बसत नाही, शांत ते करावं लागते. तर थोडासा त्रास होतो. पण जरी त्रास जरी झाला तर त्यांची मानसिकता, आता ते मला पार्टीनं एका दिलं होतं, लेखी दिलेलं आहे, एस टी स्टँडपासून वेताळ देवस्थानपर्यंत 2 मुताऱ्या बांधणार स्त्री पुरुषांसाठी. माझी समस्या आहे, एवढ्या मोठ्या ऐतिहासिक गावामध्ये एवढा मोठा बाजार भरत असताना महिला वर्ग बाहेर निघतो, पुरुष कुठं तर आड बाजूला जातो बाथरूमला. महिलांनी काय करायचं, कुठं जायचं? दिवसभरात लगवी लागली, ह्याला बसलेल्या बायका असतील, बाजारात बसलेल्या, कुठं जायचं?
ज्याला जे प्रॉब्लेम येतो त्यालाच ते कळतं. त्याच्यामुळे किडनी स्टोनसारखे प्रकार होते, युरिन पास न झाल्यामुळं. अशी वाईट परिस्थिती आहे. मंडईखाली मोठी एवढी भरती आहे आपली, तिथे एखादं कुठंतरी सुलभ शौचालय असावं. त्या बायपासला तुम्हाला सांगतो खंडोबा मंदिर ते आपलं वेताळ देवस्थान, ही एक धार्मिक स्थळ आहे ती. त्या रस्त्यानं जाण्या येणाऱ्या लोकांचं म्हणजे एक भक्त लोक आहेत ती, त्यांना जायला मन प्रसन्न वाटणारा रस्ता असावा त्या भागातला. सगळा आमचा दलित वर्ग असेल किंवा हे लोक सगळी सुशिक्षित झालेले आहेत, पण त्यांना प्रशिक्षण मिळत नाही आणि तिथं त्यांना ती व्यवस्था देणारा माणूस नाही तुम्हाला सांगतो. मग काय करता राजकारणाला? म्हणजे राजकारण हे कसं पाहिजे? राजकारण म्हणजे तुम्ही गावचा खरोखर विकास केलेला पाहिजे. कागदोपत्री विकास नको आहे आम्हाला. बरोबर आहे का? असं आहे. तर त्याच्यातून आता कुणाला तरी वाईट वाटतं थोडंफार, कुणाला तरी चांगलं पण वाटतं, पण आमचा उद्देश एकच असतो की कुणीही काम करा. मी तर कधी आयुष्यात तुम्हाला सांगतो ह्या मोडणीमध्ये काय आपण कुठलं ग्रामपंचायत किंवा कुठला विषय ह्याच्यामध्ये कधीच डोकं घालणार नाही. मला राज्य पुरता भरपूर झालेला, मी फिरतोय सगळीकडे. मराठवाडा झाला आहे, खानदेश झालं, तुम्हाला सांगतो विदर्भ झालेला आहे माझा. हे सतत दौरे चालू आहेत, माझी कामच करतोय पश्चिम महाराष्ट्र. पण लोकलमध्ये कुणीतरी एखादा आपल्या गावातला चांगला उमदा पोरगा तरुण जे विचाराची माणसं आहेत त्यांचं कुणाची तरी प्रेरणा घ्यावी आणि गाव कसं सुंदर बनलं पाहिजे. हे हायवेला आपलं गाव आहे, दळणवळण किती सोप्या पद्धतीने होणार आहे आपल्या इथलं, हे सगळं झालं पाहिजे. पण ते जी मनातनं इच्छाच होत नसली तर काय आहे. 2 नंबर धंद्यांबद्दलही आपण आक्रमक असता नेहमीच. तर ते आपल्या विनंतीनंतर किंवा आपल्या पोस्टनंतर ते धंदे बंद होतात का? धंदे बंद होत नाहीत. काय आहे, नुसतं आम्ही जे पोस्ट टाकतो, कोणाजवळ चर्चा करतो, बोलतो, सभेत सांगतो, ते काय होतं, ते उलट कुणाला तर आता कसं झालं आहे मागा म्हणल्यासारखं, ते जे सत्तेत आहे त्या सत्तेच्या विरोधक लोक आहेत त्यांनाच बरं वाटतं तेवढं. पण वस्तुस्थिती अशी आहे, मी त्याच्यावरती जास्त ठाम का झालो की माझं हे रस्त्याचं सुशोभीकरण असावं, CCTV कॅमेरे असावेत. आपल्या मनसे अध्यक्ष प्रशांतजी गिड्डेजी अतिशय चांगल्या धडपडीचं माणूस आहेत ते, त्यांचीही तळमळ असते. बाबू तात्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे, त्यांचंही आमच्या म्हणजे मनात माणसं आहेत, नाही असं नाही, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण अशा काही लोकांनी जी कामं केलेली आहेत त्यांची प्रेरणा घेऊन पोरांनी काहीतरी करायला पाहिजे. रस्त्याचं काम आपण हाती घेतलं होतं, एस टी स्टँडपासूनची करकमला जाणारा आपला रस्ता आहे, तिथलं अतिक्रमण हटावं. अंतर्गत रस्ते आहेत त्याचं अतिक्रमण हटलं पाहिजे गावचं, हे माझा हेतू. मला ह्या दत्तनगरमध्ये मी राहतोय गेली 20-26 वर्षे. इथं माझं काहीही नाही, हे सगळं माझं भाड्याचं आहे, माझं तिकडे जागा दुसरीकडं आहे. पण मी भांडतो गावासाठी. माझं काय होणार आहे, माझी 2 मुली आहेत, माझ्या लग्न मुलीचं एका झालं, एक बारकी आहे तिचं लग्न होऊन निघून जाईल. माझा गावाचा काहीही संबंध नाही. मला त्याच्यामध्ये काही स्वार्थ आहे, मला काय कुणाचा चहा प्यायचा आहे, काहीही नाही. फक्त आपण जिथं राहतो किमान जे आपलं घर आहे ते घर आपण किती चांगलं ठेवलं पाहिजे आणि ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. मग जसं आपलं गाव आहे, मग आपण कुठं जर गेलो, मी माझे कुठलं आहे, मी मोडणीमचं आहे. मोडणीम मोठं आहे, किती 17ची बॉडी आहे, म्हणजे गाव मोठं आहे. सरपंच कोण आहे, मी सरपंच आहे. असं म्हणलं तर माणसं आपल्याला लाजतेत, गप बसतेत, बोलून कुणी दाखवत नसतं. ही परिस्थिती आहे. तर इथल्या मोडणीमच्या जनतेनं भले कोणीही असतील, उभा राहणारे असतील, पार्टीचे असतील, मला त्याच्याशी देणे घेणं, पण जे चांगले कामं करणारे आहेत त्यांचंही कौतुकच आहे, केलेलं पण आहे. पण यापुढेही मोडणीमसारख्या चांगल्या ऐतिहासिक शहराचा कायापालट व्हावा, एक स्वच्छ सुंदर छान मोडणीम बनावं अशी माझी खूप तळमळीची इच्छा आहे. आणि मला जे काय करता येईल तेवढा मी फक्त संदेश देणारा माहीत का, असं पैशानं मी मोठा नाही किंवा काय करावं असं करता येत नाही मला. ते आपण सांगण्याचंच काम करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, असं करा तसं, किंवा माझ्या पोस्टच्या माध्यमातून असेल किंवा 4 चौकात आपले काय भाषणं असेल ते अशा वेळी एवढंच सांगणार आहे, बाकी दुसरं काय करू शकत नाही. ती चिमणीनं जी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता, एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती, तसं नावं ठेवली सगळे लोकांनी सगळं, पण तिनं उत्तर दिलं होतं की बाबा तू जर नाही विझवू मदत केली, पण इतिहास ज्यावेळी घडेल त्यावेळेस एक चिमणी आग विझवायला होती. अशातला एक प्रकार आपला छोटीसा केविलवाना प्रयत्न असतो. यात काय फार मोठं हे नाही, पण ही मानसिकता कुणी बोलून दाखवत नाहीत. मला जे वाटतं ती काय कुणाला वाटत नाही, अशाला प्रत्येक व्यापाऱ्याला वाटतं.
पण ते बोलत नसते. आम्ही बोलतो. अधिकारानं संविधानातल्या 19 आर्टिकलनुसार काय घडतं हे तुम्हाला माहिती, कारण लोकांना संविधान वाचू दिलेलं नाही. खूप बोलण्यासारखं असते बरं का, पण त्याच्यानुसार काय घडतं आज मराठा आरक्षणाच्या विषयी बाबतीत बोलायचं झालं तर ते काय घडतं की ती तुम्हाला लोकशाहीमध्ये ताकद लावता येते, तिळी लावायला येते. तुम्ही काहीही साध्य करू शकता. आणि आमच्या बहुजन रयत पार्टीचे हाच उद्देश आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. तर हे होते आपल्यासोबत बहुजन रयत पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संजयजी लोखंडे. त्यांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे की बहुजन रयत पार्टीचा 288 जागा लढवण्याचा निर्धार आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना कितपत यात यश मिळेल ते आपल्याला पाहायला मिळेलच. PBP न्यूजसाठी विजयकुमार परबत, मोडणीम,